सर बंद करायला लावलेले, तुम्ही का वसुल्या करताय? 300 रुपये दोघांचे घेतले, काय भानगडे? हा नहीं इकडे तुम्ही दोघं इधर आओ। इन्होंने कैसे 300 रुपया लिया तुमसे? काय का दिया इनको? ये साहब को देते हैं कि ये बॉर्डर आरटीओ का। हाँ तर 14 तारखेला बंद सांगितलेलं आहे, अजून आदेश निघाला नाही साहेब। पण हे बेकायदा आहे सगळं। मला एक डॉक्युमेंट दाखवा, कोणत्या अधिकारांतर्गत तुम्ही इथे ही लूट करता? सरळ लूट आहे ही, दुसरं काहीच नाही। तुम्हाला सांगतो हे सगळं लुटारू पद्धतीनं चालू आहे। मला लाज वाटते की माझ्या देशातलेच लोक माझ्या देशातल्या लोकांना लुटतायत। हे बघा आता तुम्हाला दाखवतो, हा उतरेल आणि 300 रुपये घेईल। चला चला दाखवतो मी तुम्हाला। हा माझ्याशी बोला ना। नाही नाही, तो काय येऊन उतरून आणि पैसे देणार आहे तुम्हाला? साहेब काटे चालू तिकडे बघता का? काट्यावर गाडी गेलीच नाही सर। ओ भैया काट्यावर गाडी इधर आओ, असतात ना। इधर आओ। तुम काटे पे लिया क्या गाडी? हिलाओ, आओ इधर। तोंडावर करतो तुमच्या, तुम्ही म्हणता काट्यावरचे पैसे। इधर आओ, कुछ पावती दिया तुमको? देवेंद्र फडणवीस साहेब, हे आरटीओ रणशिंगकर रणभिडकर हे तुम्हाला आव्हान देत आहेत। ते म्हणतात आम्ही काट्याचे पैसे घेतो। काटे का लिया पैसा? काटे का पैसा नहीं लेते। कुछ तुमको रिसीट दिया? काटे को 220 रुपए लगता है। हाँ हमारा गाड़ी 18 टन का पासिंग है। हाँ। हमारा गाड़ी में 13 टन माल है। हाँ हम लोग ये काटे पे नहीं चढ़ाते, हमारे पास काटा बहुत ही है। यस, सब कुछ है हमारा पास। यानी कि लूट लिया ना तुम्हारा 300, 600 रुपया। यस ओके। तर रणबीरकर साहेब, तुम्ही जबाबदारीने खाकी महावस्त्र घालून देशातल्या या सामान्य वाहन धारकांवर दरोडा टाकताय। स्पष्ट सांगतो। पावती दिली पण वजन बिजन काही केलं नाही। हाँ ये किधर का है? मैं राजस्थान का हूँ। हाँ वजन वगैरह कुछ नहीं किया। कुछ भी नहीं किया, जबरदस्ती चढवाते हैं उधर। हाँ हे याचा फोटो काढून घे मस्त। हे पावतीच आहे ना। हे प्रॉपर आहे का बघू दे, नीट कर नीट कर। आणि याच्यात काय लिहिलंय हा की वेट सावली दे, सावली दे। टाकून दिलं 10 सावली दे, सावली दे। तर इथं आम्ही एकदा असाच लाईव्ह डाका टाकला होता, यांच्यावर दरोडा टाकला होता आम्ही। अंदाजे हे वजन पकडले गेलेले होते शिंदे साहेब। अंदाजे वजन टाकलं। अंदाजे वजन टाकतात, वजन काटा चालू नाही। तर सरकारी वर्दीमध्ये ज्या वेळेला दरोडा टाकला जातो ना, त्याचं आम्हाला जास्त वाईट वाटतं। आणि ना तर शिंदे साहेब याचं उत्तर काढणारे, ना तर परिवहन मंत्री याचं उत्तर काढणारे, ना कोणी उत्तर काढणारे। पुढे काटा चेक केलं। 300 रुपयाची काय पावती नाही येत का? आणि ऑर्डिनरी 300 कसं काय घेतले? चला चला चला, आपली गाडी कुठे आता? नाही जाहीर झाला आता, ही चोरी चालू आहे, ही दरोडेखोरी आहे, ही सीना चोरी आहे। हे बघा आम्हाला जी पावती आता दिसली ही अंदाजी दिलेली आहे, आणि इथं ही सगळी सरळ सरळ दरोडेखोरी सुरू आहे। हा? आलो आलो, थांबा। ए रुको, हे बघा ही ती गाडी आहे। हे बघा, तुमचं काही वजन बिजन केलं का? कुछ वजन नहीं, जबरदस्ती से लिया है। कितना लिया है? 110 रुपए लिए सर। ये लूट है क्या? हाँ, लूट है ये सर। डकैती है क्या? जबरदस्ती ये वर्दी में डकैती कर रहे हैं क्या? जबरदस्ती कर रहे सर। व्हेरी गुड व्हेरी गुड। माझ्याच देशात माझेच वर्दीवाले लोक लूट करताय, आणि आता या ज्या आरटीओचं मी नाव सांगितलं तुम्हाला, त्या आरटीओनी पण ही लूट केलेली आहे। शिंदे साहेब, नंतर राजश्री गुंड मॅडम, तुमच्या दोघांच्या नाकाखाली ही चोरी दरोडेखोरी चालू आहे, आणि तुम्ही सुद्धा या चोरी आणि दरोडेखोरीमध्ये सामील आहात। याची आम्हाला लाज वाटते, याची आम्हाला लाज वाटते। शिंदे साहेब, आम्ही 1 वर्षापूर्वी इथं येणं बंद केलं होतं, तुम्ही आम्हाला शब्द दिला होता। तुम्ही आता अजून चांगल्या पद्धतीने लूट करता आहात। देवेंद्र फडणवीस साहेब, देवा भाऊ, आजही पेठच्या या नाक्यावर दरोडेखोरी सुरू आहे। काय नाव होतं त्या साहेबाचं? काय शिरवड काय असं काहीतरी होतं। तर त्यांचं आम्ही दाखवलंय लाईव्ह, ह्या व्हिडिओमध्ये त्यांचं नाव आहे। त्या आरटीओच्या साहेबानं सरळ सरळ दरोडेखोरी केलेली आहे। आणि तुम्हाला सांगतो, कोणची बारी ही? राजबारीमध्ये पुन्हा पेठला आरटीओचे खाकी महावस्त्रधारीच दरोडेखोरे, गुंडे, रस्ते लूट करणारे डकैत
तर देवा भाऊ, तुमच्या सांगण्याला शून्य किंमत आहे, शून्य. ऍज अ गृहमंत्री तुमच्या घोषणेला शून्य किंमत आहे, शून्य. याची आम्हाला लाज वाटते, याची आम्हाला लाज वाटते. आणि हे सगळं बेकायदा वसुली आहे आणि त्याच्यात मग तुमचाच सहभाग आहे असं छातीनं सांगावं लागेल आणि त्याची आम्हाला लाज वाटते. वंदे मातरम.